ना नुसतीच लग्न होऊन माहेरून सासरी आली होती. नवरा सुनील चांगला समजूतदार पण थोडा गप्पाळू, सासू सुमित्राबाई मात्र जुनी विचारांची थोडी कठोर बोलणारी. सुरुवातीला सगळं सुरळीत चालत. रंजना रोज सकाळी उठून चहा करते, घर साफ करते आणि सुमित्राबाईंच्या प्रत्येक बोलण्याला हो आई म्हणते. पण हळूहळू बोलण्यातूनच तणाव वाढू लागला. एकाच सकाळी सुमित्राबाई, रंजना, हा चहा एवढा पातळ का केलास? दूध वाचवायचं का? रंजना, आई दूध थोडं कमी पडलं म्हणून. सुमित्राबाई, अगं माझ्या काळी तर असं झालं असतं तर सासूने स्वयंपाकघरात शिरायलाही दिलं नसतं. रंजना काही बोलली नाही पण मनात मात्र विचाराचं वादळ उठलं. कितीही केलं तरी त्यांना मी आवडत नाही. दिवस गेले तसे भांडण वाढली. एकदा सासूबाई म्हणाल्या, तू दिवसभर मोबाईलवर काय बघत बसते? घरात काम कमी आहेत का? रंजना, आई मी माझ्या आईशी बोलत होते. सुमित्राबाई, अगं सासरी आल्यावर माहेर विसरायचं असतं. रंजनाच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे उठली आणि अंगणात गेली. नवरा सुनीलने हे सगळं ऐकलं होतं पण नेहमीप्रमाणे तो गप्प राहिला. त्या रात्री मात्र रंजना रडत रडत झोपली. तिच्या मनात प्रश्न होते. मी चूक करते का की त्यांना फक्त माझी चूक दिसते? दुसऱ्या दिवशी सकाळी घरात नेहमीसारखं वातावरण पण रंजनाच्या मनात कालच्या शब्दांचे काटे अजूनही टोचत होते. ती चहाचा कप घेऊन सुमित्राबाईंना दिला. सुमित्राबाई, अगं रंजना, परत उशीर का झाला? या घरात वेळचं महत्त्व समजायला पाहिजे. रंजना, आई मी आधी देवाला नैवेद्य लावलं म्हणून. सुमित्राबाई, अगं देवापेक्षा घरातले लोक आधी. तू माझं ऐकणार की तुझ्या मनाचं? रंजना काही न बोलता खाली पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते पण तो थांबवत होती. इतक्यात सुनील बाहेरून ऑफिसला निघताना म्हणाला, रंजनाने काही चूक नाही केली. तिने फक्त देवाला नैवेद्य लावला. तू एवढं का करतेस? सुमित्राबाई चिडल्या. अरे आता तूही बायकोच्या बाजूने बोलणार? आजची मुलं ना लग्नानंतर सगळं बदलतात. सुनील शांत झाला पण रंजनाच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. तिला पहिल्यांदा वाटलं किमान कोणीतरी माझी बाजू घेतोय. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. दुपारी शेजारी पण मनीषा आत आली आणि सुमित्राबाईंना म्हणाली, अहो तुमची सून फार स्मार्ट आहे बरं. तिचं मोबाईलवर काही फोटो पाहिले. काय फॅन्सी कपडे घालते? सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर राग चढला. त्या लगेच स्वयंपाकघरात गेल्या आणि ओरडल्या, अगं सासरी येऊन असे कपडे घालतेस? लोक काय म्हणतील? रंजना, आई तो माझ्या कॉलेजच्या दिवसांचा फोटो आहे. सुमित्राबाई, मग काढून टाक ते फोटो. आमच्या घराचं नाव बदनाम होईल. रंजनाने हळू आवाजात ठीक आहे आई म्हटलं पण तिच्या मनात आता दडपण आणि दुःखाचं ओझं वाढत चालत होतं. त्या रात्री ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत म्हणाली, मी एवढी वाईट आहे का खरंच? आणि मग शांतपणे तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी रंजना उठून पण आज ती थोडी वेगळी वाटत होती. तिच्या मनात एक निर्धार तयार झाला होता. मी आता शांत राहणार नाही पण वाद न करता स्वतःचं अस्तित्व जपणार. तिने आज काम सगळं वेळेत केलं. चहा नाश्ता सगळं नीट तयार. पण ती नंतर थोडी वेळ घराबाहेर बसली आणि मोबाईलवर एका महिला स्वयंपूर्ण गटाची माहिती बघू लागली. घर बसल्या काम असं काहीतरी. इतक्यानं सुमित्राबाई अंगणात आल्या आणि म्हणाल्या, अगं घरातलं काम झालं का? दिवसभर तोच मोबाईल हातात. रंजना, आई मी थोडं काम शोधत होते. घर बसल्या काहीतरी करता येईल म्हणून. सुमित्राबाई, काम घरात सासू असताना सून कामाला जाणार? आमचं नाव घालवशील का तू? रंजना शांत राहिली पण तिच्या चेहऱ्यावर आता दुःखाऐवजी शांत आत्मविश्वास दिसत होता. ती म्हणाली, आई मी काही चुकत करत नाही. मी घरचं नाव खराब नाही करत. उलट तुमचं आणि सुनीलचं भार हलकं करायचं आहे. सुमित्राबाईंनी काही बोलायचं ठरवलं पण शब्द सापडले नाही. त्या दिवसापासून रंजना थोडाफार घर बसल्या काम करू लागली. हस्तकला ऑर्डर घ्यायचं, वस्तू तयार करायचं. एका दिवशी तिच्या एका वस्तूची कौतुक शेजारीनी सुमित्राबाई समोर केलं. अहो तुमची सून तर फार हुशार आहे. सगळ्या बायकांना ती शिकवते. आता सुमित्राबाईंनी
काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मनात पहिल्यांदाच एक विचार आला, कदाचित मी चुकीचं बघत होते. ही मुलगी वाईट नाही, फक्त थोडी वेगळी आहे. पण अहंकारामुळे त्यांनी तोंडातून काही बोललं नाही. त्या रात्री माझं त्यांनी सुनीलला हळूच विचारलं, तुझी रंजना खरंच इतकी कामात गुंतते का? सुनील हसून म्हणाला, आई मी तुझ्यासारखीच हट्टी आहे, पण मनाने सोन्याची. सुमित्राबाई काही न बोलता गप्प बसल्या, पण त्यांच्या मनात काहीतरी वितळायला लागलं होतं. काही दिवसापासून रंजना सतत कामात गुंतलेली होती. घरातील काम, हस्तकलेचं काम आणि ऑर्डरचं ताण हे सगळं एकत्र शरीर थकायला लागलं. पण तिने सासूला किंवा सुनीलला काही सांगितलं नाही. संध्याकाळी ती जेवण बनवत असताना अचानक डोळ्यासमोर काळ आधारलं आणि ती जमिनीवर कोसळली. सुमित्राबाई धावत आल्या. अगं रंजना, काय झालं तुला? सुनीलने तिला उचलून बेडवर ठेवलं आणि डॉक्टराला बोलावलं. डॉक्टर, थकवा, झोपेची कमतरता आणि ताण. थोडं रिलॅक्स व्हा, नाही तर प्रकृती आणखी बिघडेल. रात्री सगळे झोपले, पण सुमित्राबाई मात्र रंजनाजवळ बसल्या होत्या. त्यांनी तिच्या केसावर हात फिरवला. पहिल्यांदाच त्या डोळ्यातून अश्रू आले. हळू आवाजात त्या म्हणाल्या, अगं मी तुला इतकं टोचत राहते, पण तू एक शब्दही परत बोलली नाहीस. तू वाईट नाहीस रंजना, मीच तुला समजू शकले नाही. रंजना थोडीशी हसली आणि हळू आवाजात म्हणाली, आई मला तुमचं प्रेम हवं होतं, राग नव्हे. त्या क्षणी सासू सुनेमधलं बऱ्याच दिवसांचं अंतर एका क्षणात मिटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंनी स्वतः तिच्यासाठी नाश्ता बनवला. रंजना आश्चर्याने पाहत होती. सुमित्राबाई, आजपासून मी आणि तू दोघी एकत्र काम करू. तू हस्तकला शिकत व मी तुला घरगुती पदार्थ विकायला शिकवते. रंजनाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. घरात पुन्हा हसू उमटलं. सुनीलने दुरून दोघीकडे पाहिलं आणि मनोमन म्हणाला, कधी कधी एक भांडणच नातं समजून घेण्यासाठी गरजेचं असतं. आता घरात सगळं बदललं होतं. जिथे रोज टोमणे आणि रागांचे शब्द ऐकू यायचे, तेथे आता हसण्याचा गप्पाचे सूर घुमत होते. रंजना आणि सुमित्राबाई दोघी सकाळी एकत्र चहा घेत बसायच्या. रंजना सासूला मोबाईलवर छोटं ऑनलाईन दुकान दाखवायची, तर सुमित्राबाई तिला पारंपरिक रेसिपी शिकवायच्या. एका दिवशी रंजनाने सुचवलं, आणि आई आपण तुमच्या खास लाडूच्या रेसिपीवर घरगुती व्यवसाय सुरू करू या का? मी ऑनलाईन ऑर्डर घेईन आणि तुम्ही बनवाल. सुमित्राबाई हसल्या, अगं मला या मोबाईलचं काही समजत नाही. तुझं म्हणणं मान्य, प्रयत्न करू, पाहूया. त्या दोघींनी एकत्र काम सुरू केलं. रंजनाने फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपवर फोटोज टाकले. आईचे हाताचे लाडू, शुद्ध घरगुती प्रेमास्वाद. पहिल्याच आठवड्यात 15 ऑर्डर्स आल्या. सुमित्राबाईंचा आनंद गणगणात मावेनासा झाला. अगं रंजना, लोकांना माझे लाडू एवढे आवडते म्हणजे अजूनही काहीतरी करता येईल, त्या म्हणाल्या. रंजना, हो आई, आता आपण बर्फी, चिवडा आणि मोदकसुद्धा विकूया. घरात उत्साह वाढला. सुनीलने दोघींचं कौतुक केलं. माझ्या घरात 2 उद्योगपती आहे. आता त्या रात्री सुमित्राबाई रंजनाजवळ बसल्या आणि म्हणाल्या, अगं आधी मी तुझ्याशी फार वाईट वागले, पण तू माझं मन जिंकलं. सून नव्हे, तू आता माझी मुलगी आहेस. रंजनाच्या डोळ्यात आनंद अश्रू तळले. ती सासूंच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई हेच माझं सर्वात मोठं यश आहे. त्या दोघींचं नातं आता प्रेम, समजूतदारपणा आणि आदराचे बंधनात घट्ट झालं होतं. भांडणं होती, गैरसमज झाले होते, पण त्या सगळ्यातून त्यांनी नातं वाचवलं आणि सुंदर बनवलं. आता रंजना आणि सुमित्राबाईंचं जीवन नव्या ऊर्जेने भरलेलं होतं. त्यांचा आईच्या हाताचे स्वाद हा गृहउद्योग दिवसेंदिवस वाढत होता. पहिल्यांदा छोट्या ऑर्डर्सने सुरुवात झाली, पण आता गावभर नाव प्रसिद्ध झालं होतं. लोक म्हणायचे, त्या सासू सुनेचा व्यवसाय म्हणजे प्रेमाचे मिसळ असलेली मिठाई. एका दिवशी गावातल्या महिला संघटनेने दोघींना कार्यक्रमासाठी बोलवलं. रंजना आणि
सुमित्राबाई दोघी स्टेजवर बसल्या आणि लोकांनी त्यांचं कौतुक केलं. संघटनेच्या अध्यक्षा म्हणाल्या, सासू सुनेचं नातं भांडणावर नव्हे तर विश्वासावर उभं राहिलं पाहिजे. सुमित्राबाई आई रंजना यांचं उदाहरण सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांचा गजर झाला. रंजनाने मायक्रोफोन हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, मी आधी सासूला समजून घेत नव्हते आणि त्या मला समजून शकल्या नाहीत. पण जेव्हा आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं तेव्हा प्रेम फुलायला लावलं. घरातलं नातं जपायचं असेल तर मी सोडून आपण म्हणायला शिका. सुमित्राबाई तिच्याकडे पाहून हसल्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता आणि मनात समाधान. त्या रात्री दोघी अंगणात बसल्या, हातात चहा घेऊन. आकाशात चंद्र होता आणि मनात शांतता. सुमित्राबाई, अगं रंजना, आठवते का पहिल्यांदा तू चहा केला होता तेव्हा मी किती ओरडले होते? रंजना हसली, हो आई, पण आज तो चहा आपल्याला एकत्र बसतोय. दोघी मनमोकळ्या हसल्या. आता त्या सासू सून नव्हत्या, त्या आई मुलगी झाल्या होत्या. एका शांत सगळी रंजना स्वयंपाकघरात बसून काहीतरी लिहित होती. टेबलावर एक सुंदर वही, बाजूला चहाचा कप. तिचं मन आज खूप हलकं वाटत होतं. ती लिहू लागली, प्रिय आई, आज विचार करते, पहिल्यांदा जेव्हा मी या घरात पाऊल ठेवलं तेव्हा मला वाटलं मी फक्त सून आहे, पण आज जाणवलं मी तुमची मुलगी आहे. आई, तुमचे टोमणे, तुमचे राग, तुमचे शब्द यावेळी दुखायचे, पण आता वाटतं त्या शब्दांनीच मला मजबूत केलं. तुम्ही मला शिकवलं की स्त्री फक्त सहन करायला नसते, ती घर उभं करायची ताकद असते. आपलं नातं भांडणातून सुरू झालं, पण आता प्रेमात फुललंय. आता मला भीती नाही, कारण माझ्या पाठीशी माझी दुसरी आई आहे. तुमची रंजना. तिने पत्र दुमटून सुमित्राबाईंच्या ओठ्यावर ठेवलं. दुपारी सुमित्राबाईने ते वाचलं. प्रत्येक शब्दाने त्यांचं मन पिळवटून निघालं. त्यांनी पत्र हातात घेतलं आणि रंजनाजवळ गेल्या. रंजना काही बोलायच्या आत त्यांनी तिला मिठी मारली. सुमित्राबाई, अगं रंजना, मी तुला आई म्हणून घेतलं, पण मला आई बनवलंस. माझ्या आयुष्याचं खरं सुख तू आहेस. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये दुःख नव्हते, फक्त प्रेम, जिव्हाळा आणि समाधान होतं. आता आईच्या हाताचे स्वाद हा गृहउद्योग गावाबाहेर सुद्धा प्रसिद्ध झाला होता. रंजना आणि सुमित्राबाई रोज सकाळी 5 वाजता उठून कामाला लागत. गोड पदार्थ, चिवडा आणि पारंपरिक लाडूच्या ऑर्डर्स सतत येत होत्या. एका दिवशी स्थानिक जिल्हा परिषदेकडून फोन आला, आपल्या आईच्या हाताचे स्वाद या उपक्रमाची निवड महिला उद्योजिका सन्मान 2025 साठी झाली आहे. रंजनाने फोन ठेवताच आनंदाने सुमित्राबाईंना मिठी मारली. आई, आपलं नाव निवडलंय, आपण पुरस्कार मिळवणार आहोत. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, माझ्या आयुष्यात मी कधी असं स्वप्नही पाहिलं नव्हतं, पण तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. रंजना. त्या दोघी सणासुदींच्या कपड्यामध्ये पुरस्कार सोहळ्याला गेल्या. संपूर्ण हॉलमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होती. संचालिका म्हणाल्या, ही आहे 2 पिढ्यांचा मिलाप. सासू आणि सून ज्या भांडणातून नव्हे तर समजूतदारपणातून जिंकल्या आहेत. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं. रंजना आणि सुमित्राबाई स्टेजवर एकत्र उभ्या राहिल्या. रंजनाने मायक्रोफोन हातात घेतला आणि म्हणाले, भांडण सगळीकडे असतात, पण प्रेम सगळ्यांना जोडत. आईने मला शिकवलं की नातं टिकवण्यासाठी अहंकार नाही, तर आदर लागतो आणि हे यश तिचं आहे, माझं नाही. सुमित्राबाईंनी पुढे येऊन रंजनाच्या खांद्यावर हात ठेवला. ही सून नाही, माझा अभिमान आहे. सगळ्या महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दोघांचा फोटो स्थानिक वर्तमानपत्रात छापला गेला. भांडणातून फुललेलं सोन्यासारखं नातं. त्या रात्री घरी आल्यावर सुमित्राबाई अंगणात बसल्या. रंजनाने चहा आणला. दोघी शांतपणे आकाशातल्या ताऱ्याकडे पाहत होत्या. सुमित्राबाई, अगं, आज माझं
मन अगदी समाधानाने भरलेलं. आता मला मरतानाही हेच आठवेल, मी आणि तू एकमेकीचं आयुष्य सुंदर केलं. रंजनाने सासूंचा हात हातात घेतला. आई, तुम्ही माझं आयुष्य फुलवतं. आपण दोघी नाही, आपण एकच आहोत. पुरस्कारानंतर रंजना आणि सुमित्राबाईंचं आयुष्य नव्या दिशेने वळलं होतं. त्यांचा व्यवसाय स्थिर झाला. लोक त्यांना प्रेरणादायी जोडगोळी म्हणू लागले. पण रंजनाच्या मनात एक नवीन स्वप्न आकार घेत होतं. आपल्यासारख्या अजून कितीतरी सासूसुना आहेत, ज्या फक्त गैरसमजामुळे वेगळ्या राहतात. त्यासाठी काहीतरी करायला हवं. एका दुपारी तिने आईला सांगितलं, आई, आपण शोधार्ह केंद्र सुरू करूया का? जिथे सासूसुना एकत्र येऊन बोलतील, शिकतील, काम करतील. सुमित्राबाई क्षणभर गप्प राहिल्या. मग प्रेमाने म्हणाल्या, अगं, मी तर म्हातारी झाले, पण जर याने कोणाचं नातं वाचणार असेल तर मी तयार आहे. काही दिवसात दोघांनी त्यांच्या छोट्या गोदामाला नवं रूप दिलं. भिंतीवर लिहिलं होतं, भांडण नाही, संवाद हवा. सून ही शत्रू नाही, ती दुसरी मुलगी आहे. पहिल्या आठवड्यात 10 महिला आल्या. काही सासू, काही सुना. रंजना त्यांना हसत स्वागत करत होते. तर सुमित्राबाई गोड चहा देत म्हणाल्या, आम्हीही भांडलो होतो, पण आता समजून घेतलं. तुम्हीही बोलून पहा. मन मोकळं केल्यावर राग संपतो. त्या दिवसानंतर केंद्रात रोज महिलांचा ओघ वाढू लागला. लोक तिचं शिकू लागले, काम शिकू लागले आणि सगळ्यांचं महत्त्व एकमेकांना समजून लागले. एका दिवशी पत्रकारांनी त्यांचं केंद्र पाहिलं आणि बातमी दिली, रंजना आणि सुमित्राबाईंचं सौंदर्य केंद्र सासू सुनेचं नातं जपणार. अनोखळ ठिकाणी सहकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक केलं आणि पुढच्या महिन्यात त्यांना समाजसेवेचा विशेष पुरस्कार मिळाला. रंजना आणि सुमित्राबाईंचा छोटासा व्यवसाय आता गावभर चर्चेचा विषय झाला होता. घरातल्या त्या छोट्या स्वयंपाकातून सुरू झालेल्या रंजना होममेड मसाले या नावाच्या उद्योगाने आता गावभर नाव कमावलं होतं. प्रत्येक सकाळी दोघांचे दृश्य पाहण्यासारखं असायचं. रंजना मसाल्यांच्या बाटल्या भरत असे, तर सुमित्राबाई ऑर्डरची वही पाहत असत. गावातील महिला आता त्यांच्याबरोबर काम करू लागल्या. सासू सून व्यवसाय चालवतात आणि दोघी इतक्या जुळून राहतात. हा आदर्श गावात चर्चेचा विषय बनला होता. एका दिवशी जिल्हा स्तरावरील महिला उद्योग प्रदर्शनाचं पत्र आलं. त्यात त्यांना स्टॉलसाठी बोलण्यात आलं. रंजनाचं मन थरारलं. आई, आपण एवढं मोठं काम करू शकू का? सुमित्राबाई हसल्या. अगं, जेव्हा आपण एकमेकींना समजायला शिकलो तेव्हापासून आपण जग जिंकायला लागलोच. त्या दोघांनी दिवस रात्र मेहनत घेतली. प्रदर्शनाच्या दिवशी त्यांचं स्टॉल सुगंधान आणि आत्मविश्वासानं भरलेला होता. जिल्हाधिकारी बाई स्टॉलवर आल्या. त्यांनी मसाल्याचा सुगंध घेतला आणि म्हणाल्या, हे खरंच महिलांच्या मेहनतीचं उदाहरण आहे. त्या संध्याकाळी सर्वोत्कृष्ट महिला उद्योग पुरस्कार म्हणून रंजना आणि सुमित्राबाईंचं नाव जाहीर झालं. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. रंजनाने डोळे पाणावले. ती सासूंच्या हातात हात घेऊन म्हणाली, आई, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. सुमित्राबाई, नाही रंजना, हे आपल्या दोघींच्या नात्यामुळे शक्य झालं. त्या दिवसानंतर त्यांचा उद्योग अधिक वाढला. सासू सुनेचं भांडण आता भूतकाळातलं पान झालं होतं. आता त्या दोघी प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी बनल्या होत्या. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.